नमस्ते मित्रांनो, आपण आज एक छोटंसं फार्म जिथं भरपूर झाडं लावलेली आहेत त्याचं एक थोडंसं ओरिएंटेशन आपण आज घेणार आहोत. आपण पाहू शकता एक 7 ते 8 गुंठे 7 ते 8 हजार स्क्वेअर फीट एवढ्या जागेमध्ये हे छोटंसं प्लांट फार्मिंग आहे, ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची झाडं आपण या ठिकाणी पाहू शकता. एक मातीचा गंध म्हणून हे बघू शकता, काळी माती आहे आणि हे वेगवेगळे एक 5 ते 6 वर्षापूर्वीची ही झाडं आहेत. यामध्ये आंबा आहे, चिकू आहे, आपण हे बघू शकता. हे पेरूचे, हे वर्षातले 12 महिने पेरू लागलेले असतात. हे मँगोज आपण पाहिलेले आहेत. यावर्षीच बरेचसे मँगो आपल्याला खाता आले. याच्यामध्येच एक पाहिलेलं आहे आपण, हा आवळ्याचं एक झाड आहे आणि खूप सुंदर असं एक छोटंसं युनिट. पेरू आणि मँगोचे 50 ते 60 झाडं एवढ्या 7 ते 8 हजार स्क्वेअर फीटमध्ये आहेत. हे जांभळाचं झाड आपण त्या ठिकाणी पाहतो. अत्यंत सुंदर असं एक छोटंसं युनिट आहे. लातूर जिल्ह्यामध्ये बघतोय आपण. एक मँगोज आहे, जांभूळ, आणि हे सुंदरसं. आणि ह्याच्यामध्ये मित्रांनो हे पाहतोय आपण, हे सीताफळाचे 3 ते 4 झाडं या ठिकाणी लावलेले आहेत, जेणेकरून त्याचा आस्वाद घेता यावा. चिकू, त्यानंतर बरेचसं या ठिकाणी इतर पण काही झाडं त्या ठिकाणी लावलेले आहेत. हे आपण पाहू शकता. एक छोटंसं झाड पूर्वी गेलं असल्यामुळे, पूर्वीचं झाड हे मोडलं असल्यामुळे नवीन झाडं या ठिकाणी काही लावलेली आहेत. आपण पाहत आहे. सुंदर. हे दाखवण्याचा उद्देश असा आहे की बऱ्याच जणांना आजकाल शेती नसते, मोठी शेती नसते, त्यावेळी त्यांना तो आस्वाद घेता येत नाही. खूप सुंदर असे फ्लावर्स, सदाफुली आपण म्हणतो, की आपल्या शेतीचा आस्वाद घेता येत नाही. खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेती आजकाल मिळत पण नाही. पण अशा वेळी जर एक छोटीशी शेती, एक जागा 7 ते 8 हजार स्क्वेअर फीट म्हणजेच 7 ते 8 गुंठे जर मिळाली, तर त्यामध्ये आपण छानपैकी आपल्याला एक रमत गमत असणार सुंदरसं हे बघू शकता आपण. चिकू किती छान लागलेले आहेत. यावर्षी पण भरपूर खायला मिळाले होते अगोदर, पण आता नवीन लागलेले चिकू आहे. तुम्ही पाहताय आंबे या ठिकाणी. खूप सुंदर मंडळी. या ठिकाणी तुम्ही पाहताय एक चिंचेचं झाड आहे, म्हणजे 1-2 चिंचेचे खास आवर्जून या ठिकाणी झाडं लावलेली आहेत. तुम्ही पाहताय हे वांगा एक 10 ते 15 झाडं वांग्याची आहेत. खूप सुंदर असे वांगे वर्षभर. आणि ह्या वांग्याचं वैशिष्ट्य आहे मित्रांनो, की वर्षभर हे वांगे आपल्याला खायला मिळतात. म्हणजे सर्वांनाच. तुम्ही पाहताय किती सुंदर असे या ठिकाणी लागलेले वांगे आहेत. हे पहा, खूप म्हणजे तुम्ही या ठिकाणी कितीही, आणि वर्षभर लागतात. तर अशा पद्धतीचं एक सुंदरसं असं हे युनिट आहे. 7 ते 8 गुंठ्यामध्ये हे युनिट आहे. आणि एवढंच तर याच्यामध्ये आंतरपीक म्हणून भुईमुगाच्या शेंगा, यावर्षी 3 ते 4 कट्टे भुईमुगाच्या शेंगा आम्ही काढलेल्या होत्या. त्याचबरोबर आता पावसाळ्यामध्ये मूग आहे, उडीद आहे, तीळ आहे, वेगवेगळ्या पालेभाज्या आहेत. हे ह्याच्यामध्ये काढता येतात. दाखवण्याचा उद्देश मी पुन्हा एकदा रिपीट करतो, की शेतीचा जर आस्वाद घ्यायचा असेल तर खूप मोठी शेती नसली तरी चालेल, पण छोट्याशा शेतीमध्ये असं एक सुंदर असं एक युनिट आपल्याला नक्कीच करता येईल, एवढे मला वाटते. आपण सर्वांनी व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. आभारी आहे.